नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। गिळा शिखरे सागरी तारियली। गिळा शिखरे सागरी तारियली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जरी रक्षिले निर्जीवा कागदासी। जरी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्यूलोकी। महाराजा जन्मला मृत्यूलोकी। तुझी उपमा नाडली इहलोकी। तुझी उपमा नाडली इहलोकी। भव सिंधुसी बांधिलासे तुझेले। भव सिंधुसी बांधिलासे तुझेने। अनाथादिना कारणे तुकयाने। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका वासला मानवी वेशधारी। तुका वासला मानवी वेशधारी। परिहारिला विग्रही निर्विकारी। परिहारिला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। तोचितो हा परब्रह्म देवा। तुझितो हा परब्रह्म देवा। दया पूजिले आदरे पांडुरंगे। दया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपी केले। तनु मानवी दिव्य रूपे गेली। न त्यागी दिव्य लोकासी नेली। न त्यागी दिव्य लोकासी नेली। पुंडलिकार्धयज्ञोदसी ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कोणत्या अभंग सुटले? कोणाला तरी एक जणाला विचारा ना, सांगते कोणी कोणाला तुमच्या मनाला वाटेल त्या. कोणाला विचार ज्ञानबा सांग. निमिषीची अशा गळे गिळे मासा हा. घासा मरण ती अभंग सांगतात. शेवट त्याच्यावर सुटलं. बरोबर आहे का? बरोबर आहे, पण ते आयुष्याची आशा होती. हा? हा बरोबर आहे. आणि तुझवरी ज्याचे मन. तुझवरी राजे मन. दर्शन दे त्यांचे. दर्शन दे त्यांचे. दर्शन दे त्यांचे. दर्शन दे त्यांचे. कैसा जाते शुद्ध भाव. ऐसा जाती शुद्ध भाव. हात पावनावृत्ती. हात पावनावृत्ती. पावनावृत्ती. हात पावनावृत्ती. अवघियांचा करुणी मेळा. अवघियांचा करुणी मेळा. तुझ डोळा रोखिले. तुझ डोळा रोखिले. तुझा डोळा रोखिले. तुझा डोळा रोखिले. कैसा जाती शुद्ध भाव. ऐसा जाती शुद्ध भाव. हात पावनावृत्ती. हात पावनावृत्ती. हात पावनावृत्ती. हात पावनावृत्ती. तुका म्हणे तुझ
आड म्हणे तुझं आड तुका म्हणे तुझं आड म्हणे तुझं आड लपोणी कोड दावी देवा लपोणी कोड दावी देवा कोणी कोड दावी देवा कोणी कोड दावी देवा सदा ते शुद्ध भाव सदा ते शुद्ध भाव सदा ते शुद्ध भाव सदा ते शुद्ध भाव हात पावनावृत्ती हात पावनावृत्ती 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 प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आपण दरवर्षीच्या चातुर्मासातला हा पहिला दिवस आहे 2026चा चातुर्मास आणि त्या चातुर्मासाच्या सुरुवातीचा आणि पहिला अभंग 327व्या क्रमांकाचा आहे देवळीकर गाथाप्रमाणे जगद्गुरु तुकारामानंदा गाथा पण प्रत देवळीकरांची किंवा गंगू काका किरवळकरांची त्या गंगू काका किरवळकरांच्या देवळीकरांच्या प्रत्येप्रमाणे या अभंगाचा क्रमांक 327 सुरुवाती आणि 326ला सुटलं होतं हे निश्चित खरं टिप्पण असतं मी टिप्पण ठेवित असतोय की वर्षात किती अभंग झाले कोणत्या अभंगाला सुरुवात झाली आणि कोणत्या अभंगाला शेवट झाला ते वर्षा टिपलेलं असते बरं 10 वर्ष झाले पाठ चालू किती वर्ष झाले कंप्लीट 10 वर्ष परवाशी सहज अभंग काढले होते त्याच्यात टिपलेली चिठ्ठी आहे पहिल्या साली अभंगाची सुरुवात झाली की कोणता मी पहिला समाचरण दृष्टी म्हणजे साल कोणतं आणि संपूर्णपणे अभंगावर प्रत्येक वर्षीचं सुरुवात ह्या अभंगावर झाली आता टिपून टाकलं नोंद झाली होती की या अभंगावर मी सुरू करायचं या अभंगावर संपूर्ण होतं या अभंगावर सुरू करायचं ती नोंद झाली 2026चा चातुर्मास यावर्षी कोणता चातुर्मास 2026 आहे नाही आहे बरोबर आहे की नाही मग असे चातुर्मासी टिपलेले मी 10 वर्ष झाली 10 वर्षात आपण 326 अभंगात आलो मागायचे 10 वर्ष किती अभंग झाले 10 वर्षात 326 बरोबर आहे 30 जाईल 300 असं गृहीत धरा 30 अभंग झाले एका वर्षाला आता जर लावलं तर नाही असंच होईल किती काय करतात मग कधी 15 झाले असते कधी 20 झाले असते पण असं या चातुर्मासामध्ये असं झालं असं टिपलेलं आहे माझ्याकडे टिप्पण आहे तो तुम्हाला विचारतोय नाही तर माझ्याकडे सगळं लक्षात असतं की अभंग सुटलेले त्या अभंगावर सुरुवात आहे असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये पहिल्यानं अभंग हे आणि बड़ा सुंदर अशा प्रकारचा अभंग जगद्गुरूंनी तुकोबारांनी घेतला मागणीपर कोणता अभंग आहे मागणीपर आहे म्हणजे पूजेच्या कीर्तनाला कीर्तन करायला घेतात पूजेचं कीर्तन जर असेल तर कोणता अभंग घ्यावा हे काही ठरलेले आहे पूजेला कोणता घ्यावा कार्याला कोणता घ्यावा पहिल्या दिवशी कोणता घ्यावा 7व्या दिवशी कोणता घ्यावा मध्यंतरी सप्त्यात कोणता घ्यावा 4-5 दिवस नाही का दुसरा दिवस ते 6 दिवस मग कोणते घ्यावे हे असं काही ठरलेलं असते त्यापैकी हे अभंग पूजेच्या कीर्तन दिवशी घेता येतो मागणीपर अभंग आहे आणि काय मागणी मागितली जगद्गुरु तुकोबारांनी देवाला त्या अभंगामध्ये नमूद एकच मागणी आहे तुझवरी ज्याचे मन तर दर्शन दे त्यांचे बाकी काय मागणी इतकी एवढीच मागणी तुझ्यावर पांडुरंगा या व्यक्तीचं मन आहे या मनुष्याचं मन तुझ्यावर आहे मला त्याचं दर्शन दे मागणी काय एवढंच फक्त एवढंच मागणं आहे त्याचं दर्शन मला दे म्हणजे तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं दर्शन मला दे नाव घेतलं नाही पंथ सांगितलं नाही त्याची जात सांगितली नाही किंवा ते एक अमुक संत आहे की सिद्ध आहे साधू आहे संन्यासी आहे असं काही हे म्हणले नाही तुकोबारा एकच म्हणतात देवा तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं मला दर्शन बाकी काही बोलायचं नाही अशी मागणी मागितली तुकोबारा
आता पुढे त्यांची जाती कशी आहे, कैसा जाती शुद्ध भाव. तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याची जात कशी शुद्ध. कोण्या जातीचा असे देह नेम नाही, कोण्या खानदानीत कोण्या जाती जन्म. इथं जात नाम वर्ण, जात नाम वर्ण म्हणजे कळलं का, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे आपण जातीचं वर्गीकरण केलं. पण त्या जातीत जन्म, कोण्या जातीत जन्म, पण त्याची खरी जात शुद्ध आहे. कैसा जाती शुद्ध भाव, त्याची जात शुद्ध आहे आणि भावही शुद्ध आहे. बरं काय, हात पावना वृत्ती, त्याचे हात विषयातलं काही करीत नाही, पाय विषयातलं काही करीत नाही, आणि त्याची वृत्ती वैश्विक सुखाकडे नाहीच. म्हणजे हातही त्याचे नाहीत, पाय त्याचे नाहीत, आणि वृत्ती त्याची नाही. सगळं त्यानं तुला अर्पण केले. हात बी अर्पण केले, पाय बी अर्पण केले, आणि तुला वृत्ती अर्पण केली. कैसा जाती शुद्ध भाव, आणि हात पावना वृत्ती. हातही नाही, पायही नाही, आणि वृत्ती नाही देवा त्यांच्याकडे. हो, हे सगळं तुझ्याकडे देऊन टाकले त्या लोकांना. बरं काय, अवघ्यांचा करुणे मेला. अवघ्यांचा म्हणजे इंद्रियांचा. अवघे म्हणजे कोण, इंद्रिय. हात, पाये, डोळे, कान, याचा अर्थ इंद्रिय बाह्य आणि अंतर. म्हणजे अंतःकरण बाह्यकरण दोन आहेत ना, अंतःकरण आणि बाह्यकरण. हात, पाय हे इत्यादी, हे डोळे, पिळे सगळे बाह्यकरण आहेत. हे बाह्यकरण आहे, बाहेरच्या विषयात पाहू शकतात ते बाह्यकरण आहे. आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण आहे. मग ह्या सगळ्यांचा त्यांनी मेळा केला. कोणी, त्या व्यक्तीनं. तुझ्यावर ज्याचं मन आहे त्या व्यक्तीनं, त्या मनुष्यानं बरं सगळ्यांचा मेळा केला. अवघ्यांचा करुणे मेळा, आणि तुझ डोळा रोखिले. काय केले, रोखिले. रोखिले बरं, तुला डोळ्यात साठविलं. रोखून ठेवलं म्हणजे रोखून पाहतात ते माणसाने. असा रोखून बघायला, सारखं बघणे किंवा सारखं त्या आणि विषयाकडे पाहणे, त्याचं नाव रोखून पाह. आपण म्हणतो ना रोखून बघणं, रोखून बघणं, निरखून बघणं, रोखून बघणं, सारखं असं त्याच्याकडे पाहणं, त्याला रोख. म्हणजे सगळ्या इंद्रियाचा एक मेळ केला त्या व्यक्तीनं, आणि तुझं डोळा रोखिले. आता अभंगाच्या उपक्रमामध्ये तुझवरी ज्याचे म्हणून दर्शन दे त्यांचे किंवा त्याचं दर्शन मला दे, त्या महात्म्याचं, असं अभंगाच्या उपक्रमात आहे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे, उपसंहारामध्ये तुका म्हणे तुझं आड लपवणी कोण गावी देव. मला तुझ्यात लपो. कसं लपो, तुझ्या आड म्हणजे देवाच्या आड. तुकाराम महाराज म्हणाले तुम्हाला लपवावं देवानं, देवाच्या आड लपव. तुझं आड, तुझं काय, तुका म्हणे तुझं आड लपवणी, मी तुझ्या आड लपावं, आणि हे कोण नाम कौतुक मला तू. म्हणजे हे त्या महात्म्याचं मला दर्शन घे. याचा अर्थ उपक्रम, अभंगाचा उपसंहार, उपभोग हे सगळं बरोबर आहे. अशा प्रकारचा, अशा स्वरूपाचा अभंग आहे. आपण त्याचा अर्थ शाब्दिवृत्तीनं इथपर्यंत आणला. आता तुझवरी ज्याचे मन, तुझवरी इथं नाव घेतलं का, हा नाही, दे त्यांचे. अवघ्यांचा कोणी मेळा तुझं डोळा रोखिले. बरं काय, आणि तुका म्हणे तुझं आळ कोणी कोण गावी देवा. शेवटच्या चरणात देवा शब्द आलाय. कोणाला उद्देशून बोलायला शिकवण्यासाठी आहेच नाही तर, की तुझवरी म्हणजे देवावर, असा त्याचा अर्थ. देवावर ज्या व्यक्तीचं मन आहे त्याचं दर्शन मला रे, असं एकत्रित म्हण. आणि एवढंच फक्त मागणी आहे, दुसरी काहीही मागणी नाही. आता तू नाम देव. तू नाम कोण, देव. देव शब्द सामान्य वापरला, सामान्यतः देव शब्द वापरला. देव म्हणजे देतो ते देव. तसा विचार केला तर देव असा शब्द हे शाब्दिवृत्तीच्या अर्थानं तर देव सामान्य शब्द आहे देव. इंद्र सुद्धा कोण आहे, मल्हारी, गणपती सगळे देव आहेत.
मुंजा म्हसोबा सुद्धा लोकांना कोण आहे ते नाही, मुंजावर पाय ठेवायचे नाही, मुंजाची भक्ती करणारे लोक असतात, ते म्हसोबाची भक्ती करणारे असतात, कोणी भैरवाची भक्ती करणारे असतात. देवच समजतात त्यांना, देव बाईचं पाय ठेवू नको, अमुक नैवेद्य दाखव, अमुक देव, असे सगळे देव आहेत. आणि प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळा वेगळा देव असतो. आणि असतो ते बरोबर आहे. देव शब्द जो देतो ते देव. मग पत्नीला देव कोण? पती. शिष्याला देव कोण? गुरु. पुत्राला देव कोण? पिता. बरोबर, माता पिता पिता पुत्राला देव. मग हे ज्याचे त्याचे देव आहेत ना सगळे, ते का पिता पुत्राला देत असतो? पिता दुसऱ्याला देतो काय? देत नाही दुसऱ्याला, नाही ना. तुकाराम महाराज म्हणले ना महाराज की बाप करी जोडी लेकराची होडी आणि आपली करवंडी वाळवून एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी भार खाणे घालून या पाही डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोर करून या तुका म्हणे निधी गांजवानी काशी आणि उदार दिवाशी आपुली आणि त्यानं कमविलं आणि एकाएकी केला मिराशीचा धनी. सगळी संपत्ती कमविली आणि कोणाला दिली? मग ते म्हणलं ते काही चुकलं नाही. पित्याचे समस्ववित हा पित्याचे समस्ववित हा पित्र पुत्र स्वामित्व अंगीकारित वा तैशी श्री गुरु सुख समर समस्त हा शिष्य अंगीकारित भावार्थी. खरे खरे घे खरंय ना. दिलेली मार्मिक आहे. पित्याचं जेवढं काही असं नाही संपत्ती असेल, इस्टेट असेल, तेवढी ती इस्टेट पुत्र अंगीकारतो. आणि सद्गुरूचं जे धन आहे ज्ञानरूपी भांडार, ते सगळं कोण घेतो? शिष्य घेतो. बरं, आणि 100% खरं. महाराज ते सहजच मी कीर्तनात म्हणून गेलो होते की हनुमानराव होते. तर पुत्रा कोण म्हणजे बापाचं ते धन आहे, तर पोराला कोण वंचन असेल? कोर्टात गेलं, कुठं दिल्लीपासून जरी भांडण गेलं तरी फैसला कोणाचा होईल? त्याची स्टेप दुसरी नाही घेऊ शकत. घेऊ शकत नाही, जमत नाही. एक गृहीत धरा, त्यानं जर जितेपणीच मृत्यूपत्र लिहून ठेवलं असेल, मग जितेपणी मृत्यूपत्र कोर्टात जाऊन जर केलं की माझी ही स्टेट मी ह्या माणसाला द्यायलो, पण तुम्ही म्हणता की त्याला काही न देता जमणार नाही. ते त्यानं जर भांडण टाकलं पोरानं कोर्टात की माझी इस्टेट सगळीच बाप दुसऱ्याला द्यायला, तुम्ही काय करायचं असं म्हणल्यावर तर अर्धा तरी फैसला होणार, अर्ध्या इस्टेटचा फैसला होणार. ते सरकार काय म्हणणार किंवा नियमाप्रमाणे त्या पोराला अर्धी देणं गरजेचं आहे आणि तुमची अर्धी आहे तर तुम्ही कोणाला अर्पण करू शकता इथपर्यंत तरी होणार. पण अर्ध तरी त्याला एक लक्षात ठेवा, म्हणजे इतका हक्क पोहोचतो त्या मुलाचा कोणावर. मग त्या मुलाला पिता कोण झाला? देणार आहे ना, देव झाला. असे देव जगामध्ये आहेत. इंद्रादी देव आहेत. आता हे पाऊस पाडतंय बरं काय, इंद्राचाही इंद्र कृष्ण परमात्मा हे खरं आहे हो, पण त्या जागेची नियुक्ती इंद्राला केलेली आहे. हे डिपार्टमेंट तुम्ही सांभाळा, कोणतं? पावसाचं खातं. तुम्ही त्याचीच कोटी देवाचे राजा आहे आणि मेघ लोकायला सांगून कुठं वर्षाव करायचा आहे कोण्या वर्षी ते तुम्ही त्याचं नियोजन करा. असा हक्क त्या इंद्राला दिल्यामुळं तर आपण इंद्राची स्तुती करणं गरजेचं आहे ना. म्हणून हे गोकुळात कटकट वाढली होती ना. गोकुळात कटकट तरी वाढण्याचं कारण तेच आहे. गोकुळात दिवाळीत म्हणा की इंद्रपूजन करीत होती. दीपवाळी आपली येणारी दिवाळी, त्या दिवाळीत इंद्राचं पूजन करीत होते. मग ते पोळ्या नैवेद्य हे ते मोठा कार्यक्रम करायचे. पाऊस उघडत यायचा आणि शरद ऋतूचं आगमन व्हायचं. सारे कमराला मांडलेलं असायचे. मग त्यावेळेला ते सगळी गौडी इंद्राची पूजा. नंद बाबा ते राजे आहेत दौंडी गावामध्ये. उद्या इंद्राचं पूजन होणार आहे. घरघरच्या पोळ्या नैवेद्य हे ते तयार करा, आपण त्या ठिकाणी पूजा करायला. पहिले होतं ते कारण देवी ते करायचं असेल सर्व गाव एकत्रित होऊन कारण करायची पोळी. हागोटीची बिमारी लागली म्हणायचे. देवीचं कारण वर्षा होत होतं की नाही? पहिलं अंधश्रद्धेतले लोक होते की नाही? होते की नाही अंधश्रद्धे?
ह्या पावसानं गडूळ फडूळ पाणी व्हायचं, संडास नाही खराब व्हायचा आणि त्याच्यामुळं काळोरा व्हायचा हा गो. आणि ते कसं कोणावर घालायचं? देवीवर पटकीची बिमारी झाली आणि देवीचा कोप झाला. मग कारण करा. मग ते माझ्या एकच कारण झाले बघा. 1-2 कारण आमच्या गावात मी पाहिजे. ते हलगटाव बसून ते आरती करीत होता पोतराज होते. तुमच्या गावात झाले असेल कारण. बाबा बाबा लय होतं, त्याला कापत होते ते म्हणला हलगटाला. ते लय बेकार होतं. आणि मग त्याचे नैवेद्य गावभरची पोळी ते यायची, पोळ्यात त्या देवीला मोठा उत्सव करायचे. त्यात तो त्या न्यायाप्रमाणे हे पोळ्या नैवेद्य साखर हे ते काय आणि जास्तीत जास्त पुरणपोळीचा नैवेद्य देवाला श्रेष्ठ समजल्या गेलेला. कोणते पांडुरंग असो, जगदंबा असो, गणपती असो, सगळ्या नैवेद्यातला उत्तम नैवेद्य कोणता? पुरणपोळी. पुरणपोळीवर काय पुरण शब्द आहे ना, खरा हे शब्द विकृत आहे. पुरण शब्द आहे का आता लक्षात ठेवा. आपण म्हणतो की काय केलंय, पुरण घातले, बरोबर आहे. कोणती पोळी केली? पुरणपोळी केली जेवायला पाहुण्याला असं. तर ते पुरण हे जे शब्द आहे का हे जरा विकृत आहे. त्याचं नाव आहे पूर्णान्न. काय नाव आहे त्याचं? हा, पूर्णान्न. पूर्णान्न पोळी. कोणती पोळी? पूर्णान्न पोळी. पुरणपोळी म्हणायचं नाही तुम्ही पुढे बरं काय सांग बायकोला म्हणायचं पूर्णान्न पोळी कर. म्हणजे तुमची बायको म्हणणार हे कुठं शिकून आहे नाही ना हो. पुरणपोळी नाही करा कधीच म्हणायचं नाही. पुरणपोळी हे विकृत शब्द. विकृत बायाच्या तोंडात बसत नाही. ते पूर्णान्न एवढं जुन्या काळातले मोगलाई माणसं खरं पूर्णान्न नाव आहे त्याचं, पण ते बसत नाही तोंडामध्ये. मग ते बसत नाही तर ते पुरण केलं. त्याचं पूर्ण अन्न होतं ते पुरण केलं. जसं नागठाण आहे, नागटणं हाय की नाही. असं नागठाणा नाव आहे ना त्याचं पूर्ण नाव. नागठाणा हे नाव लोहीग्राम आहे, लोहीराम. हे जसे विकृत शब्द जगामध्ये रूढीत बरेचसे आपल्या व्यवहारामध्ये हे रूढीत शब्द झालेत का हे जरा विकृत झालेले आहेत. पण खरं आतापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल हे आहे लक्षात नाही. त्याचं नाव पुरण नाही. पुरण नाहीच त्याचं नाव. त्याचं नाव आहे पूर्णान्न. एवढं नीट उच्चार करता येत नाही म्हणून पुरणपोळी. मग पूर्णान्न. मग ते पूर्णान्नाचा नैवेद्य इंद्राला अर्पण करण्यासाठी नंदबाबांनी गावात दौंडी पिटली. मग सगळं गाव मग तयारीला लागलं. कृष्ण परमात्म्याने विचारलं बाबा बाबा पूजा कोणाची पूजा? अरे म्हणले इंद्राची पूजा आहे कृष्णा. पूजा इंद्राची पूजा. इंद्राची पूजा का करायची? कृष्ण परमात्मा ते म्हणले इंद्र पाऊस पडतो 4 महिने पाऊस आहे. त्याच्यामुळं गोवर्धन पर्वतासारख्या डोंगरावर याच्यावर गायला आपल्या चारा होतो. त्यांना पिकाची गरज नव्हती त्या गोकुळच्या गवळ्याला. ते सोयाबीन आणि कापूस किती क्विंटल झाला याची गरज नव्हती त्याच्यावर. काय मला वाटतं सोपं तिथे नाही का. जितका पाऊस जास्त पडेल मस्त पडेल त्यांना ते बरं वाटले. खुरपायचं टेन्शन नाही घेणं, गाई चारणे मोकळं म्हणे बस संपलं. आपल्याला लेट टेन्शन शेती करणार आहे बापा बापा भरते कुठाने ओढून गेले ते सोपं. मग ते इंद्र पाऊस पाडतो, गवत होतो, गोवर्धन पर्वतावर चारा होतो, आपल्या गाई जगतात. गाई जगल्यावर गाई मुबलक दूध देतात आणि त्या दूध तुपापासून दह्यापासून उत्पन्नापासून आपली उपजीविका भागते. याच्यासाठी इंद्राची पूजा करावी लागते. बाबा इंद्र काय पाऊस पाडणार आहे? अहो खरी पूजा करायला भाई आपण गोवर्धनाची. गोवर्धन पर्वत आपल्याला चारा देते ना, त्याच्यावर आपल्या गाईचा नियम निघते त्या डोंगरावर. त्याच्यामुळं गोवर्धन पूजा करणं गरजेचे. बाबा इंद्र कोण लागून गेला? जाऊ दे, त्या इंद्राची पूजा करण्यात काही मतलब नाही. आपण गोवर्धनाची पूजा करावी असं कृष्ण परमात्मा म्हणले. त्याच्या बापाने बी ऐकले. बापाला पटवी म्हणाय पोराने आणि पोराला पटविल्या बापाला पटलं. त्याला पटलं आणि त्याला पटल्यावर त्या बापाला आणि मग लोकांना सांगितलं आपण गोवर्धनाची पूजा करू. गोवर्धनाची राजा म्हणे गोलेंदर आले. नंदबाबू राजा होते ना. मग ते गोवर्धनाची पूजा थाटामाटानं केली. ती पूजा
केली महाराज पूजा थाटामाटानं आणि इंद्राला कळालं आज पूजा वर्षा गवळी लोक माझी करीत होते, आज माझी पूजा केली नाही. ते मग त्याला कळालं तेवढे गोवर्धनाची पूजा केली आणि तुमची पूजा निरुद्ध केली. हे कोणी करायला लावलं हे खेळ? असा वाकडा पाऊल कोणी टाकला? कोणामुळं? ते म्हणजे कृष्णामुळं. तर गोकुळच्या नंदाचं पोरग कृष्ण आणि त्यानं हे काम बिघडून ठेवलं. आणि आम्हाला ते म्हणले ते गवळी लोक हे इंद्राचे शिव म्हणले आम्ही दह्याच्या कावडी गोकुळातून आणू लागलो. दह्याच्या कावडी दही जे होते गवळी लोक इंद्राच्या शेवगाई कशी आमच्या इंद्र लोकांना पोहोचित होत होतं त्या दह्याच्या कावडी आम्ही आणू लागलो. हे पोरग काय म्हणलं आम्हाला कुठं चालले रेजू घेऊन? ते म्हणजे इंद्राचं चाललो. तुम्ही कोण आहेत? इंद्राची शेव. इंद्राची शेव का उंदराची शेव? असं बोललं. हे नंदाचं पोरग जरा टिंगारलं आगाव आहे पोरग. त्या शेव काय ना इंद्राला ताडी केली आणि इंद्राला याचा अधिकार कळाला मीच पाऊस पाडणार आहे अशा प्रकारचा अभिमान त्याच्या अंतकरणात घुसला. आणि ते म्हणला बघू म्हणला आहे गवळ्याची गोवर्धनाची पूजा केली का गोकुळ बेचिराग करून टाक. माझ्या मनात यावं लागली. संवर्तकम नाम मेघानाम. संवर्तक नावाची मेघ बोलली. मेघाची फरक आहे का हनुमानराव? हे मेघाची आपले जाणार हे या मेघात फरक आहे. संवर्तक मेघ म्हणजे कशाला म्हणतात की ते जर मेघ पडले तर सृष्टीत काही खडा उडत नाही. मुसळधार म्हणजे मुसळासारखी आणि वरून दगडच पडणार म्हणजे गारच पडणार. दगड याचा अर्थ मला लहानपणी थोडासा विकृत वाटत होता की नाही का आरतीमध्ये वर्णन आहे आपण नाही राखता बोधने हो इंद्र गोपाला झाली मेघ जो कडाडीला शिला वर्षेला झाली राखेले गोकुळ नक्की धरीला गिरी निर्भय लोकपाळ अवतरले हरी असं वर्णन. आता हे असं वर्णन आहे आणि त्यावेळेस मला वाटायचं पावसात कुठं दगड पडत असते. हे तुकाराम महाराज म्हणजे शिळाधारी शास्त्री महाराजांना मी म्हणलो होतो पंधरा शास्त्रीला महाराज म्हणलं पावसात दगड नाही. तुकाराम महाराजांना आरती शिळा वर्षाला धारी म्हणजे शिळाचाच पाऊस पडला. ते म्हणजे हनुमान मोठासारखा हात लावी जाऊ शिळा वर्षाला धारी या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती काय? गाडा पडला आणि गाडा पडू लागला तुला सांगू का चरवी गाडा पडतात चरवी आणि पडलेले आहेत ना. आता आपल्या ऐकत होतो आपण त्या गावाला गाडा पडल्या 4 दिवस वळमणा त्या गाडा म्हणजे झिरणा गेल्या वळमणा गाडा पण जाऊन कोपल्या तर ते दगडावणी 4 दिवस त्या जिरल्या नाहीत गाडा. असं कुठं घडलं गड घरच्या मोठ्या पडतात ते गाडावर काय लहान पडतातच पण मोठ्या पडतात. हा आणि तसं जर गाड एखादी अशी मोठी पडली माणूस मरायला का उशीर आहे आणि ते त्यावेळेस जे खडा पडतंय ते दगडा इतका पक्का असते पाण्याचाच खडा बनते पण दगडा इतका पक्का असते ते म्हणून त्याला शिळा म्हणले तुकाराम महाराज. शिळा वर्षामध्ये दगडच पडले असं नाही त्याचा अर्थ त्या गारा मोठमोठ्या पडू लागल्या असा त्याचा अर्थ. मग इंद्राला राग आला. संवर्तक मेघाला बोलविलं आणि सांगितलं की तुम्ही 7 दिवस वृष्टी करायची आणि ते बी शिळाचा पाऊस म्हणजे गारा एवढ्या गारा पडल्या पाहिजे. गोकुळ बेचिराग करून टाक. गोकुळात काहीच राहिलं पाहिजे. संवर्तक मेघाला इंद्राची पावर आहे आणि मेघानं ऐकलं आणि मेघ जे आले गोकुळावर विकून तिकून बघत आले ढगाळ घेण काळ कुठचा त्याला काय अंधारच पडला वार सुसाट्याचं फॅन आणि सुरू झालं. सगळे गोकुळचे लोक बोंबरू लागले की कवाच अशी विपत्ती नाही. ही विपत्ती आली त्याच्या नंदाच्या पोरामुळे. या नंदाच्या पोरांना अतिक्रमण वर्षा इंद्राची आपण पूजा करतो म्हणजे ते असं कधी घडलं नाही. असं अतिक्रमण कधी पावसात झालं यावर्षी त्याचंच कारण आहे म्हणजे ह्या पोरानं कोणी केली त्याची पूजा रद्द करून गोवर्धनाची पूजा करायला लावली आणि म्हणून म्हणले ही आपत्ती आली. अशी सोबत कळतं कृष्ण परमात्मा म्हणले घाबरू नका कडे आता एक करा तुम्हाला वाचायचं असेल तर मी सांगतो ते करा. चला 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 गोवर्धनाकडे गाई गाडे बैल घेऊन सगळे कुटुंब गावाच्या बाहेर निघा सगळे चला. आता काय म्हणजे तुझंच ऐकून तर झालं नाही हे
आता आणखी डोंगराकडे कशाला जायचे? तुम्हाला काय काय चला आपण डोंगर उचलून त्याच्या खाली बसू. डोंगर उचलून जात नाही. अहो चला तर खरं महाराज. काही लोक विश्वास चला तर खरं म्हणजे आता त्याच्या नानानं सगळं झालं तर त्याच्याच नानानं होईल आणि काय व्हायचं ते. हो गेले सगळे. उचला डोंगर उचला सगळा उचला उचला. महाराज लोक यानं असं केलं होतं उचल डोंगर उचला 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 उचला. अमाय म्हणजे डोंगर आम्ही टाकत असतो सगळ्यांनी उठी केली म्हणून उचला लागते डोंगर. जमलं उचला उचलला. हा घालावरी घालावरी. हा गाड्या बैल घोड्या माणसं म्हातारे कोतारे खाली या डोंगरा खाली. आता पाऊस वरी किती करून या काय होणार नाही म्हणजे या खाली. आले सगळे खाली. धारणारी गेली ताटून घातले म्हणले आणि ज्यानं करून मुळी लावली. यानं फक्त काय भरलं ना करून मुळी लावली आणि सगळे बघायले. ते म्हणले आम्ही 2-2 हाताला घेऊन धरून टाकून गेलो आणि तो फक्त कणगोळी धरतो. तू अशी हाता लावली. ते म्हणजे आमची कणगोळी घेऊ का काढून. त्यानं काढून अशी केली बरोबर. ते म्हणले खरा ते डोंगर कशा होता ते निमता होते एवढे लोक. अशी लीला केली सगळे खाली. गोवर्धनगिरी गोवर्धनी उचलली काळ्या महासरपणातून आणला जळत वणवाऊ मुखेची प्रातीला आणि गेलता आघासवर ते तुम्ही सांगितला. हो अशा गौरणीच्या बोलती पोहोचतोय. गौरणीत बोलणं नाही गिरी गोवर्धन उचललेला आणि कळंगुळी धरला. 7 दिवस पावसाचा वर्षाव झाला महाराज. ह्या सगळे खाली बसले. एकालाही मार लागला नाही. काही कोणाला काही झालं नाही. सगळे कशाच कसे बचाव झाला सगळ्यांचा. आणि मग 7 दिवस झाल्यावर गोष्टी संपली. समर्थक निघाला आज नाही 7 दिवसाचा. मग 7 दिवस पडले वापस गेले. राजा इंद्राला सांगितलं आमची कामगिरी आम्ही केली. खूप वर्षाव केला. खूप वर्ष म्हणण्यापेक्षा जिकडं तिकडं पाणी पाणी करून टाकलं. त्याच्याबद्दल काही वाद नाही. मग आता काय गोकुळ बेचिराग झाला तर इंद्र स्वतः पाहायला आला. गोकुळचा एक गवळी मेला नाही की गुराची मेला नाही एक वासरू मेला नाही. इंद्रानं तोंडात बोट घातले. समर्थकने पाठवून जर हे काही झालं नाही नेमकं काय म्हणजे गोवर्धन नावाचा डोंगर उचलला आणि कळंगुळी धरला त्या नंदाच्या पोरानं आणि सगळ्या गाई गोपाळांना वाचविलं. मग त्यावेळेला इंद्राला कळालं की पाऊस पाडणारा मी नाही. त्याला पाऊस पडणारा ब्रह्मांडाचा नाही की कृष्णाला नाही. त्याला शरण गेला इंद्र पायामध्ये ठेवलं आणि वर्णन केलं भगवान तुम्ही सगळे करणारे. याचं नाव इंद्रस्तुती. हे भागवताचे एक प्रकरण आहे इंद्रस्तुती म्हणून. इंद्रस्तुती इंद्राने काही वर्णन सुंदर प्रकारे वर्णन त्या कृष्णाचं केलं. ब्रह्मदेवाने वर्णन या ठिकाणी केलं की ब्रह्मस्तुती ही इंद्रस्तुती रास महारास रासपंचायत हे सगळे काही कार्यक्रम त्या आमच्या भागवतात असतात ते. तर त्यापैकी हे इंद्रानं स्तुती. मग आता इंद्र पाऊस पाडतो. इंद्राचा वर इंद्र असेल त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपल्याला कोण पाऊस पाडते वाटते इंद्र. मग इंद्र कोण झाला आपल्याला पाऊस देतो. आपले धान्य पिकतात आबादानी होतीये म्हणून आपल्याला इंद्रदेव आहे असो. मग जे देतात कोणालाही काही तर ते देव होतात. देतो ते देव. हे देव सामान्य शब्द पण एवढा विशेष शब्द देव नाही. विशेष शब्द तो आहे ठीक आहे कोणता शाब्दिवृत्ती लक्षणावृत्तीचे अर्थ आहेत ना. मग इथं लक्षणावृत्तीनं देव तो जो दिव्य आहे तो देव काय दिवी सूर्य सहस्र दिवी सूर्य काय इतका दिव्य आहे की त्याच्या इतका दिव्य कोणीच नाही. आता सगळ्या पदार्थामध्ये सृष्टीतल्या आपण पाहतो सूर्य दिव्य. सगळ्या दिव्य कोण आहे सूर्य. त्याच्या इतका दिव्य कोण आहे सूर्य इतका. ते खरं तर सूर्याकडे असे डोळे जर बघितले तर डोळे आपले मिटून जातात. अंधाऱ्या पडतात आपल्याला. अंधाऱ्या टीव्ही इतक्या लांब असून सुद्धा एवढ्या लांब सूर्य आहे तर आपल्या डोळ्याला अंधारे येतात. जवळ जर आला तर आपले डोळे जळून जातात. इतकं त्याचं तेज आहे. त्याचं तेज आपल्या डोळ्याला नाही सहन होणार जीवाच्या जवळ आल्यावर. म्हणजे लांबून लाखो किलोमीटर अंतरावर आहे तरी आपल्या डोळ्याला त्याची शक्ती पेलत नाही सहन होत नाही. इतकं दिव्य तेज आहे. पण असे दिव्य जरी सूर्य असला तरी ते हजारो सूर्य त्याच्या तेजात दुखले.
तुझी निधळी कोटी चंद्रप्रकाशे आणि कमळ नयना हासे हासे कोट्यावधी सूर्य त्याच्या तेजात बुटकुळ्या घेतात इतका दिव्य अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. आणि ती दिव्य परमात्मा असल्यामुळं त्याच्या त्या दिव्य शब्दाला अनुसरूनच त्या देव ही उपमा तुकाराम महाराज देतात. हो देव जो दिव्य म्हणून देव बरोबर आहे ना. हो मग असा जो दिव्य भव्य आहे आणि त्या दिव्य भव्य परमात्म्यावर ज्या व्यक्तीचं मन आहे त्याचं दर्शन मला दे. मग ते संतच आहेत ना. मन ठेवणारे देवावर कोण आहेत ते संत भक्त म्हणा पराकोटीचे भक्त आहेत ते असे भक्त आहेत. आणि त्यांच्यावर तुझ्यावरही ज्याचे मन म्हणजे देवा पांडुरंगा तुझ्यावर ज्याचं मन आहे तर मला दर्शन त्यांचं दे. मग आता सांगा देवावर मन ठेवणं तर हे गरजेचं आहे म्हणजे आवश्यक आहे अनावश्यक आहे का अत्यावश्यक. अनावश्यक नाही बरं आवश्यक नाही बरं अत्यावश्यक. देवाचं देवावर मन ठेवणं अत्यावश्यक आहे अत्यावश्यक. आणि मनच देवावर ठेवणं गरजेचं. बाकीचे इंद्रिय कुठे काय असतील तर घेणं देणं नाही. सगळे इंद्रियाचा राजा मन आहे आणि इंद्रियाचा राजा मन असल्यामुळे मन गेलं ज्या वस्तूवर तर सगळे इंद्रिय त्या वस्तूवर गेल्याशिवाय सगळे आपोआप इंद्रिय त्या वस्तूवर जातात. भाव त्या मनात. बरं आता विचार केला आता आपण विकल्पानं मन आणि देव पदार्थ दोन आहे. पण काही काही ठिकाणी विभूतियोगामध्ये मन मीच आहे असं म्हणले ते. इंद्रियाना मनश्चास्मे तर भूतानामस्मी चेतना. इंद्रियामध्ये मन कोण आहे इंद्रियामध्ये 11 मन ते मी जाणारे आणि भूताल माझी स्वभाव आहे चेतना ते मी असं म्हणले बरोबर आहे ना. मग मन देव एक असेल तर मग ते ठेवायचं त्याच्यावर म्हणणं आणखी भेद घालायचं. मन ठेवायला ती वस्तू परिच्छिन्न असली पाहिजे बरोबर आहे की नाही. आणि परिच्छिन्न वस्तू असली पाहिजे मग त्या परिच्छिन्न वस्तूवर भेदात्मक बुद्धीनं ती वस्तू त्याच्यावरती ठेवता येते. पण तसा विचार केला तर ती वस्तू अपरिच्छिन्न आहे. बरं अपरिच्छिन्न असूनही जिचं वर्णन करतात की मन तुझ्या म्हणजे तुझ्यावर त्याचं मन आहे. मग त्या व्यक्तीचं मन तुझ्यावर आहे म्हणणं आणि मन नावाचा पदार्थ मन नसून देव आहे असं भगवद्गीतेच्या सगळ्या ग्रंथात वर्णन आहे. म्हणून इतका तापडपणा त्याच्यात आहे इतका चंचलपणा त्याच्यात आहे. आता आता क्षणामध्ये इथं असतं क्षणामध्ये तिथं जातं क्षणामध्ये इथं असतं क्षणामध्ये तिथं जातं असं हे म्हण आहे. इतकं तापड आहे. मग का तापड एवढी शक्ती का तर त्याची विभूती आहे म्हणून. अशा विभूत्या देवानं 7-5 नाम करून 75 सांगत असताना मन ही माझी विभूती असं म्हणले. मग त्याचीच विभूती असेल जर मन तर त्याच्याहून वेगळं इथं तुकाराम महाराज म्हणतात ते भेदात्मक बोलतात. तर भेदात्मक बोलणं सत्य आहे की देवाचं बोलणं सत्य. कृष्ण परमात्मा म्हणले मन मी आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्यावर मन त्याचं असावं बरं मानिक कसं नाही मग खरं कोणाचं पूर्वपक्षानं मी केला हो. मी काय म्हणतोय देव म्हणलाय मन माझी विभूती किंवा माझी विभूती म्हणजे इंद्रिया माझी 11 मन ते मी म्हणजे मन मीच आहे म्हणणार ना. माझी विभूती आहे. माझी म्हणण्यातही थोडासा भेद आहेत की माझी विभूती माझी विभूती म्हणल्यावर माझा फोटो याचा अर्थ माझ्यावर माझा फोटो वेगळा काही हा माझा फोटो आहे हे माझा फोटो आहे असं जर म्हणलं तर म्हणणाऱ्या होऊन ते फोटो वेगळा काही आहे वेगळा. हा फोटो मीच आहे
आता फोटो कोण आहे? फोटो म्हणजे मीच आहे असं म्हणणं येतच नाही. अरे झाला नव्हा तसं मन हे माझी विभूती आहे असं म्हणण्यात जरा भेद आहे, पण तसा नाही म्हणला. मन ते मी जाणार, इंद्रिया माझे 11 मन ते मी जाणार. मन म्हणजे देव आहे असा अर्जुना तू ओळख असं म्हणायचे देवाला. हो अर्जुना इतकं सांगितलं की मनात माझ्यात भेटच नाही, मन म्हणजे मी. मग मन म्हणजे ते जर देव असेल तर त्या देवावर आणखी वेगळं ठेवण्याची काय गरज आहे असं माझं म्हणणं आहे. हो तू मन हे मी की करी हो माझ्या भजनी प्रेम धरली हो सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाच हो बाबा, पण ते मन देवच आहे ना, मग वेगळं करी काय गरज आहे वेगळं करण्याची? तुम्ही म्हणायचे बरोबर आहे. मग तू म्हणे हे मीची करी माझ्या बहिणी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एका हे म्हणणं बरोबर आहे देवाचं त्या वाक्यामध्ये. पण भगवद्गीतेत तसं नाही म्हणायला ना. मन म्हणजे कोण म्हणायला आहे? मी. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात तुझं बरी ज्याचे मन. याचा अर्थ मनाहून देव वेगळा झाला का एक झाला आता? मग इथं कसं काय आहे त्या विचार काय घेत आहे? नाही नेमकं कसं आहे? हे नेमकं काय? वाच्यार्थ आणि लक्षार्थ बोलले की नाही? हा वाच्यार्थ आणि लक्षार्थ हा. बोलले की तुकाराम महाराज. नाही मग देवाचं वाच्य अर्थ आहे का तुकाराम महाराजचा वाच्य अर्थ आहे? तुकाराम महाराज वाच्यार्थ आहे, आहो तुकाराम महाराजचा वाच्यार्थ आहे, देवाचा लक्षार्थ आहे. महाराज एक लक्षात ठेवा, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आपल्या खऱ्या स्वरूपाहून भिन्नच आहे. आमच्या आत्मशतकामध्ये सोड मनोबुद्धी अहंकार चित्ताने ना. मनोबुद्धी अहंकार शंकराचार्यांचे आत्मशतक म्हणून. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार. हे सही उत्तर द्यायला आहे. कोण? आत्मस्वरूपात आत्मशतक आहे ते. आणि कडक स्वरूपस्थ होऊन बोलता येते. तर काय मी बुद्धी नाही, मन नाही, नाही प्राण नाही, तर काय मी काहीही नाही. तसं पुढे पुढे तर खूप बोलता येते. त्या आत्मशतकामध्ये खूप बोलता येते. हो नमे द्वेष रागो नमे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावा तदा मे समत्वम न मुक्ती न बंधा चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मी शिवस्वरूप आहे. मग शिवस्वरूपामध्ये मन नाही, बुद्धी नाही, चित्त. शिवस्वरूप म्हणजे ब्रह्म. बरं शिवस्वरूप म्हणजे शिव. उपाधियुक्त धरू नका किंवा ताटस्य लक्षात शिव धरू नका. हे निर्गुण निराकार शिव आहे ना. त्या शिवस्वरूपामध्ये मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. हे सगळे जे पदार्थ आहेत हे माया कार्य आहे. हे कोण आहेत? माया कार्य. भूते ना माझ्या ठाई, हा भूते ना माझ्या ठाई हा आणि भूता माझी मी नाही. हा या खुना तू काही चुकू नको. हो 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 बरोबर आहे. कसं बोलणं आहे ते तर कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरी असं दुहेरी आणि म्हणूनच वेदांत विषय खरा तर बुद्धीला खाते आणि सूक्ष्म विचार महाराज. जेव्हा एक बार असं बोलणं, एक बार तसं बोलणं आणि लोकांना ते भरून पावल्याशिवाय राहत नाही. अर्जुनासारखे सुद्धा कंटाळून जरा राग राग बोलला अर्जुन. आयचे द्वेदर्श बोलता आम्हाने त्याच्या चित्ता. बरं काय देवा असं दुहेरी बोलता तुम्ही? आमच्या नेणत असलेल्या माणसाच्या चित्ताला हे समजाना झालंय ना. तुम्ही असं बोलता. त्यावर देव दुसऱ्या देशाला म्हणले अर्जुना राग करू नको, मी तुला समजून सांगतो असं. याचा अर्थ त्याचं बोलणं हुशार मला देव बोलतो ते हुशार बोलतो. हो आणि इतर आपल्या लोकांच्या डोक्यात येत नाही. एक लक्षात ठेवा, मनादी बुद्धीदी म्हणजे हे अंतःकरण. अंतःकरण मायाकार. अंतःकरणाचे भाग पाडले 4. वास्तविक अंतःकरण वस्तू 1. अंतःकरण वस्तू कशी आहे? एक अंतःकरण वस्तू आहे. पण शास्त्रकारांनी त्याच्या कार्यानुसार भाग 4 पाडले. गृहीत धरा अंतःकरणाचा एक स्पंद आहे,
की सतत ते संकल्प विकल्प करते. काय करते? संकल्प विकल्प. तर त्या स्पंदाला नाव ठेवले मन. सतत कोणत्यातरी विषयाचं चिंतन करते, त्याचं नाव ठेवले चित्त. अहम अहम, मी अशा प्रकारची स्फूर्ती त्या स्पंदातून निर्माण होते, वृत्ती निर्माण होते, तिचं नाव आहे अहंकार. आणि या सर्वांचा संकल्प विकल्पाचा निर्णय देणार जी काही स्थिती आहे त्याला बुद्धी म्हणतात. तिथे निश्चयात्मक बुद्धी. म्हणून अंतःकरणात बुद्धी प्रधान मानलेली करतो, मन प्रधान नाही मानलं. अंतःकरणात बुद्धी प्रधान मानलेली म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये आवाज, आणि इतक्याला मिळून म्हणतात जीव. लक्षात आलं की नाही? लिंग शरीर प्रमुख कोण मानली? बुद्धी. एकटच नाही बुद्धी, तसं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन बुद्धी धरली तर 17, नुसती बुद्धी धरली तर 16, सगळं अंतःकरण चतुष्टय धरलं तर 19, आणि एकच अंतःकरण धरलं तरी 16. मग बुद्धी धरली. लक्षात आलं की नाही? मग बुद्धी प्रमुख आहे या घटकातली. म्हणून तिथे काय म्हणजे बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा बुद्धी तिने मिळून जीव असं मानलेले. मग बुद्धी प्रधान तत्व आहे. पण या अंतःकरणाच्या 4 भागाला 4 नावं त्याच्यामुळे मिळाली, वेगळ्या वेगळ्या विषयाचं म्हणजे कार्य करतात म्हणून मिळाले. आता तसं मन संकल्प विकल्प करतो. बरं काय? हे माया कार्य. हे सगळं काय आहे? आणि माया कार्य असल्यामुळं एक लक्षात ठेवा, ते मन म्हणजे देव नाही अशी इच्छा लक्षणावृत्ती. बरोबर आहे. माया कार्य असल्यामुळं मन म्हणजे काय? हे तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो आणि विभुव्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदावे समत्वम न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम. आत्मश्रीकांत भिक्षू बोलतो की मी काय निर्विकल्प आहे, निराकार रूप आहे माझं, आणि हे तर सविकल्प आहे. मन सविकल्प आहे आणि देव निर्विकल्प आहे. अहम निर्विकल्प, ते देव निर्विकल्प आहे, हे सविकल्प आहे. आणि विकल्प म्हणलं की माया. विकल्प म्हणलं की कोण आहे? याचा अर्थ तुकारामांचाही बरोबर आहे आणि देवाचंही बरोबर आहे. देव बोलले, देव कोण्या अर्थानं बोलले तर काय? ताटस्य लक्षणातून सृष्टी मानल्यावर सृष्टीतले जे काही ठळक पदार्थ आहे त्या ठळक पदार्थामध्ये आणि मी आहे तसा सर्व व्यापकच मी आहे. म्हणून त्यांनी तसं सांगितलं की त्या भगवद्गीतेमध्ये की पृथ्वीची तरुणांकुरा, पृथ्वीवर गवत किती आहे हे मोजलं होतं का? एवढ्या बुद्धिमान माणूस झाला. सगळ्या पृथ्वीवरलं चीन, इराक, इराण, भारत, इंग्लंड, अमेरिकन सगळ्या पृथ्वीवर हिंडला आणि गवत मोजून आला. होईल का नाही? होईल. कसं काय मोजून एवढं गवत काय? किंवा प्रजन्याच्या धारा किती? ज्ञानेश्वरीचे वर्णन आहे म्हणून आहे की पावसाच्या धारा किती मोजा. कशा मोजता आहे त्याला? त्याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाला गणित असं एकंदरीत सांगे. म्हणजे सृष्टी ताटस्य लक्षणातून सृष्टी मानल्याच्या नंतर त्यानं मन ही विभूती माझी आहे असं ताटस्य लक्षणातून बोलला. तरीही लक्षणावृत्तीनं मन आणि देव 2 पदार्थ. मन म्हणजे देव म्हणजे मन असं नाही होत. मन विकल्प संकल्प करते त्या स्पंदाला मन म्हणतात. आणि संकल्प विकल्प करणं आणि हे धर्म मायेचे येतं. आणि निर्विकल्प आहे ते धर्म ब्रह्माचा आहे. कोणताच तिथं विकल्प नाही, संकल्पही नाही, विकल्पही नाही, आणि कोणतंच काही स्वरूपात पूर्वी कोणती उठत नाही. त्याचं नाव आहे परब्रह्म पांडुरंग. असा पांडुरंग परमात्मा आहे. आणि हे माया मध्यंतरी निर्माण झाल्यामुळे या मायेनं आणि हे जगत निर्माण केले. आणि जगत निर्माण करत असताना जे पहिला अंतःकरण करत असताना त्या अंतःकरणातला एक पदार्थ निर्माण केलाय मन. आणि त्या मनामुळं हे लोक भटकंती करायला लागलेले आहेत.
किंबहुना आपुले मन हा किंबहुना आपुले मन हो करी माझे एकाय तन हो माझेनी सर्वने कान भरून निघाली. हो एक कर पण आपलं हे ते पण आपण जन्माला आणि मरणाला कारणीभूत कोण आहे? कोण आहे? मन आहे मन. हा बघा तुम्ही इकडे काय मन करा रे सर्व सिद्धीचे हा मोक्षात्वा बंधन आणि सुख समाधान इच्छाते. बघा तुम्ही आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव पुत्रात्मनः बंधुरात्मात्मनस्तस्य येन आत्मैवात्मना जितः. इथे बघा काय म्हणाले आपला खराचा शत्रू कोण आहे? मन आहे मन. आणि मनानं घात केलाय. आपल्याचे मन हा तरी आपण बंधन. हो बरोबर आहे. मग आपलं मन आपल्याला बंधन करीत असल तर त्याला मला म्हणाले मारून टाकावं का नाही? बनला माणसं म्हणते किंवा बरं आमच्या बाई म्हणत होते हा ना मी 3 दिवसाची एखादं धरीत होतो घरच्या आता धरत्याला तरी चोरून उडून खाते का काय कोण असतो मला सांग. आपला घरात आला नसेल नाही का त्याला निमित्त खाली पाऊस आहे म्हणला हाय आज चांगलं सुरू केले.